स्वाध्याय इयत्ता 7वी विषय भूगोल पाठ 7वा मृदा। प्रश्न पहिला, पुढील तक्ता पूर्ण करा। घटक, मृदा निर्मितीमधील भूमिका, मूळ खडक, मूळ खडकाच्या विदारणातून अपक्षालनातून मृदेचा प्रकार ठरतो। प्रादेशिक हवामान, प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ खंडाच्या विदारणाच्या अपक्षालनाच्या प्रक्रियेतील तीव्रता ठरते। सेंद्रिय खत, सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो। सूक्ष्मजीवाणू, सूक्ष्मजीवाणू मार्फत मृदा, वनस्पती व प्राणी यांच्या विघटनाची प्रक्रिया होते। प्रश्न दुसरा, कशामुळे असे घडते? सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। 1. सह्याद्रीच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असते। 2. या भागात हवामान दमट आहे। 3. त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचे मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते। अशा प्रकारे समुद्राच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते। मृदेत ह्यूमसचे प्रमाण वाढते। 1. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला असता मृदेतील सामूचा तोल राखला जातो। 2. सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत आढळतात। 3. या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतीचे मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटकांचे विघटन होते। या विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्यूमस म्हणतात। अशा प्रकारे सेंद्रिय खताचा वापर वाढला असता मृदेत ह्यूमसचे प्रमाण वाढते। विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। 1. विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुमारे 27°C ते 30°C तापमान असते। या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो। या प्रदेशातील पावसाचे प्रमाण सुमारे 2000 मीटर 3000 मीटर असते। जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होते। अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते। मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते। शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो। 2. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते। अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते। कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो। उत्तर कोकणातील उष्ण व दमट हवामान, गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीस अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचे धान मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते। 2. स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो। त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ धान जास्त असतो। मृदेची धूप होते। पावसाच्या पाण्याबरोबर नद्याच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो। 2.
वेगवान वाऱ्यामुळे ही मृदेचा थर वाहून जातो. 3. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. 4. वाहते पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता व हवामान इत्यादी घटकामुळे मृदेची धूप होते. 7. मृदेची अवनती होते. शेतीतून अधिक उत्पादन मिळण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. 2. रसायने आणि खताच्या अतिरेकी वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात, मृदेतील ह्यूमसचे प्रमाण कमी होते व मृदेचा सामू बिघडतो. 3. अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेतील गाळाचे प्रमाण वाढते, त्यामुळे मृदेचे आरोग्य बिघडते. अशा प्रकारे रसायन खते व जलसिंचन यांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती होते. प्रश्न 3. माहिती लिहा. मृदा साधनाचे उपाय. 1. वृक्ष लागवड. वृक्ष लागवड हा मृदा साधनाचा महत्त्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतीची मुळे मातीत धरून ठेवतात, त्यामुळे ही मृदेची धूप थांबते. 2. समतोल चर. उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केले जाते. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो व त्यामुळे मृदेची झीज थांबते. या चरामुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. 3. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकासाअंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्त करण्याचा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली आहे. भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. 4. जलयुक्त शिवार योजना. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. सेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय खत, शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खते सेंद्रिय खते होय. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, सहस्त्रपाद, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी प्राण्यांचे प्रमाण जास्त असते. 3. सेंद्रिय खत मिश्रित मातीतील सूक्ष्मजीव, जीवाणू, कवक इत्यादी वनस्पतीचे मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी विघटन करणाऱ्या घटकांचे विघटन करतात व त्यामुळे मृदेतील ह्यूमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. 4. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खताचा वापर करणे अत्यावश्यक आहे. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतीतील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचे ठिकाण. विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा मृदा परीक्षण
केंद्र महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे या ठिकाणी मिळू शकते. 2. जिल्हा मृदा परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचे प्रमाण इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते. वनस्पती जीवनातील मृदेचे महत्त्व. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. वनस्पतीची निर्मिती, वाढ व आधार यासाठी मृदेचे असाधारण महत्त्व आहे. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. मृदा व वनस्पती जीवन यांच्यातील संबंध पुढील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येतो. 1. सुपीक मृदा व वनस्पती जीवन. सुपीक मृदेत वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सुपीक मृदेत जमिनीत व वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. 2. नापीक मृदा व वनस्पती जीवन. नापीक मृदेत वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे नापीक जमिनीत वनस्पती जीवन कमी प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. 3. मृदेची कमतरता. मृदेची कमतरता असणाऱ्या प्रदेशात वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. क्रिया परिणाम सुपीकता कमी होते. बंदिस्तीकरणे. सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही. सुपीकता वाढते. वृक्ष लागवड. वाऱ्याचा वेग कमी झाला, सुपीकता वाढते. उताराच्या दिशेने आडवे चर खोदणे. उताराहून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते, सुपीकता वाढते. शेतात पालोपाचोळा जाळणे. मृदेतील राखेचे प्रमाण वाढते, सुपीकता कमी होते. सेंद्रिय खताचा वापर. सूक्ष्मजीवांना पोषक ठरवले, सुपीकता वाढते. धन्यवाद.